हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझा आज आहे पेपर, म्हणजे KT एक्झाम आहे माझी सॉल्व झालीच नाही. डबल KT लागले मला. मी खरं खरं सांगते, मी नाही खोटं सांगते, कारण मला डबल KT लागले यार. म्हणजे लागली कारण अकाउंट्स मला जमत नाही, म्हणजे डोक्याच्या बाहेर एकदम ब्लँक होते मी त्या गोष्टीमध्ये. तर मी आज म्हणजे फर्स्ट पेपर, 2 पेपर आहेत आज. FA, उद्या CA आहे, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. बस एवढंच माहिती आहे मला, त्याचं काहीच नाही माहिती त्याच्या आतमध्ये काय असतं. तर हे आज, तर आता 10:30ची एक्झाम आहे. तर मी जायला आता निघेल 9:30पर्यंत, सेंटरजवळ पोचेल. मग बघू काय होतं. आणि पुढच्या वीकमध्ये दिवाळी आहे. तर आता ना म्हणजे दिवाळीची शॉपिंग तर म्हणजे झाली आहे माझी तर फक्त. आणि दिवाळीमध्ये मेन माझा बड्डे यार, म्हणजे एकत्रच आहे. बड्डे आणि दिवाळी सेम डेला, म्हणजे लक्ष्मीपूजन आणि बड्डे सेम आहे. तर माझं म्हणजे दिवाळीची सगळी तयारी झाली, फक्त बड्डेचा आउटफिट नाही झालं आहे, म्हणजे भेटलाच नाही आहे मला अजून. कारण मस्त ऊन येते. तर हां, दिवाळीची सगळी तयारी झाली, म्हणजे साफसफाई झाली. बाकी फक्त किचन क्लिनिंग राहिलं आहे, ते मी आता नाही करणार आहे एक्झाममध्ये. म्हणजे उद्या एक्झाम झाली की मी परवा करेल. तर मी हा वीकली व्लॉग शूट करते, तर स्टे ट्यून. आणि दिवाळीचे पण व्लॉग नक्की येतील. ओके बाय. मी आता पेपर नंतरच डायरेक्ट भेटते. नेक्स्ट डे म्हणजेच 2 पेपर झाले देऊन, आणि मी आधीमध्ये असं काय व्लॉग केला नाही. म्हणजे काल पेपर देऊन आल्यावर मी व्लॉगच केला नाही, कारण एवढी थकलेली ना. दिसतंय डोळे पूर्ण डार्क सर्कल्स आलेत मला, म्हणजे एवढे पूर्ण फेस डल झालं असं झालं माझं. आणि आज पण होता पेपर, तर मी आज पण काय ब्लॉग नाही केला, कारण मला ना तोंड आलं आहे ना, त्याच्यामुळे एवढा त्रास. आता पण बोलायला त्रास होतो आहे मला, मी कशी तरी बोलते. कारण इकडे आलं आहे आणि जिभेवर आले आहेत, अल्सर्स आलेत मला, छाले आ गए मुंह में. आणि त्यात पिंपल्स येत आहेत ना, इकडे एक पिंपल, इकडे एक, असं विचित्र झालं आहे ना. असं वाटतं हे करावं, पण ठीक आहे, होईल तर बरं. दिवाळीच्या आधी झालं पाहिजे यार, कारण खूप त्रास होतो यार याचा. बोलता पण येत नाही नीट मला. एनिवेज, तर डायरेक्ट आता उद्या मी आता फक्त एक सांगायला, लाईफ अपडेट म्हणजे एका दिवसाचा अपडेट होता माझा हा. उद्या डायरेक्ट मी ब्लॉग सुरू करेल, तो म्हणजे साफसफाईचा. तर बघा, तर साफसफाई चालू आहे, म्हणजेच किचनची आता मी जस्ट स्टार्ट केली, आता संपेल काही वेळात, कारण झालं आहे सगळं. म्हणजे मी दुपारपासून स्टार्ट केलं आहे ना करायला, तर आता हळूहळू सगळं होत चाललं आहे. तर आता मी दाखवते काय काय केलं आहे. आणि अर्धं क्लिनिंग पण झालं आहे. परत भांडी सगळी घासून झाली आहेत, काही बाकी आहे ती उद्या किंवा आज करून टाकेल. तर बघते आता काय काय दाखवते, म्हणजे काय काय आहे ते. सगळी भांडी झाली. हॅलो गाईज, तर आता मस्त फ्रेश झाली आहे आणि माझी सगळी साफसफाई झाली आहे. म्हणजे टोटल आज काहीच नाही आहे, म्हणजे मी 2 दिवसामध्ये सगळं करून टाकलं. आणि आता माझा अजूनपर्यंत मी बड्डे ड्रेसच घेतला नाही आहे. म्हणजे मी किती बघितले, ऑनलाईन बघितलं, ऑफलाईन तर नाही, पण ऑनलाईन बघितलं. तर आता मी उद्या जाऊन ऑफलाईन घेईल. आणि आज आहे धनतेरस, हॅपी धनतेरस. तर बाकी काय नाही, एवढंच होतं. कारण ना माझं खरं तर व्यवस्थित असं हे झालं, म्हणजे काय माहिती काय होते, कारण इथे सगळं तोंड आलं आहे ना, त्यामुळे माझा सगळा मूड ऑफ होतो आहे. त्यात इथं पिंपल, म्हणजे बड्डेच्या आधी पिंपल्स येत आहेत मला जास्त करून, त्यामुळे मूड ऑफ जरा होतो आहे माझा. पण आता इथे पण पिंपल आलं, म्हणजे टिकली जिथं असते तिथंच पिंपल आलं आहे नेमका. तर बघू कसं जातो दिवस. आज तर धनतेरस आहे, उद्या काय नाही आहे, परवा मग तेरवा माझा बड्डे आहे. धनतेरसची पूजा झाली आणि ती दाखवते आता कशी केली. मी फर्स्ट टाईम म्हणजे केली धनतेरस, म्हणजे याच्या आधी कधीच केली नाही, पण आज म्हणजे यावर्षी मी स्टार्ट केली धनतेरसची पूजा. तर बघूया, म्हणजे झाली आहे पूजा, फक्त आता मी दाखवते कशी केली. पूर्ण केली धनतेरसची पूजा, आता फक्त प्रसाद बनवायचा बाकी आहे. काय नाही, फक्त एक शिरा मी एक माझ्या स्टाईल, म्हणजे रेसिपी एक छोटीशी आहे, ती मी शेअर करते येणार होतं, शेअर करते.
अचानक आहे ना वर. बघू झाला काजू कतली फेवरेट. सोनपापडी ना आली. अरे काजू कतली महाग माहिती किती आहे? चांदीचा भाव माहिती किती आहे? 1 किलो चांदीचा 2.5 लाख. व्हॉट? 2.5 लाख. आणि याच्यावर चांदीचे वर्क आहे. बघू चांदीचे वर्क. सगळी तयारी झाली इथे. तर आता आहे लक्ष्मीपूजन, म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे आणि माझं बर्थडे पण आहे. आणि एवढं डेंजर माझा डे हे झालेला ना की मी ब्लॉग नाही करू शकली. शॉर्ट ब्लॉग्स घेतलेत पण ब्लॉग मी अजिबात नाही करू शकली. ते दिसत पण नाही. तर मी आता थोडे थोडे म्हणजे क्लिप्स घेते, ते ॲड करेल. तर आता लक्ष्मीपूजन करते नंतर. तर ना मी जे काही मागे जे क्लिप्स टाकले ते म्हणजे ना 2 हफ्त्याचा ब्लॉग येतो. म्हणजे 2 हफ्ते मी असं काहीच ब्लॉग म्हणून केला नाही आहे. म्हणजे दिवाळीमध्ये पण मी प्रॉपर नाही केले. जे मागच्या दिवाळीत जसे मी केले होते तसं मी या दिवाळीत अजिबात नाही केलं. कारण काय झालेलं, बड्डे पण सोबत होता, दिवाळी पण सोबत, त्यात पाऊस 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 पडत होता सारखा. त्यामुळे मला जे म्हणजे असं संबंध नाही, पावसाचा काय संबंध आहे, घरात तर करायचं ब्लॉग. पण हा म्हणजे मला नव्हता येत. म्हणजे मी एवढी टायर्ड झालेली ना, थकून गेलेली मी पूर्ण. फक्त शॉर्ट ब्लॉग्स जे काय घेऊ शकली ते घेतले, बाकी नाही मी लॉंग ब्लॉग केलेत काहीच. पण मी तर पुढे बघू करेल. मग तर हाच होता ब्लॉग. तर ह्याचे मी एंडिंग पण नव्हती केली, मी एंडिंग आत्ता करते. आज डेट काय आहे? सांग ना डेट काय आहे? आज 27 ऑक्टोबर आहे. आणि मी हा ब्लॉग कालच एडिट करायला बसली, पण ह्याचा आउट्रोच नाही मी तयार केला, तर आता करत होते. तर हा एवढाच होता ब्लॉग आणि असंच काहीतरी आहे ब्लॉग हा. पण मी कंबाईन करून सगळं मी जॉईन करून बनवलं आहे काहीतरी. तर नक्की बघा. ओके, बाय बाय.